बातमी मुंबईतून। मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर घोषणेचा मुहूर्त ठरलाय। उद्या सकाळी 9 वाजता भाजपच्या नगरसेवकांची बैठक होणार आहे। महापौर पदाच्या निवडीबाबत घोषणा होईल। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम भाजपच्या पहिल्या महिला महापौराच्या नावाची घोषणा करणार आहे। या घोषणेनंतर महापौर पदाच्या उमेदवारासह सगळे नगरसेवक 10 वाजता अर्ज दाखल करतील। महापौर पदी कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता वाढली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, भाजपने महापौर पदाची घोषणा करण्याचा मुहूर्त अखेर ठरवल्याचं दिसतंय, काय अधिक माहिती? बरोबर, आपण या ठिकाणी बघितलं सगळ्यांचं लक्ष लागलं की मुंबईचा महापौर हा कोण होणार ज्याकडे त्यामध्ये आता महापालिकेची निवडणूक देखील झालेली आहे आणि त्यानंतर आता उद्या महापौर घोषणेचा मुहूर्त देखील आपण ठरवूया। उद्या सकाळी 9 वाजता भाजपच्या नगरसेवकाची महापालिकेच्या मुख्य कार्यालयामध्ये बैठकी पार पडणार आहे। ही पालिकेतील बैठकीत महापौर पदाच्या निवडीबाबत मोठी घोषणा देखील होणार आहे आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम पहिल्या महिला महापौराच्या नावाची घोषणा यावेळी करते आणि घोषणेत महापौर पदाच्या उमेदवारांसह सगळे नगरसेवक 10 वाजता अर्ज दाखल या ठिकाणी करणार आहेत। पण आपण बघितलं महापौरपदी कुणाची वर्णी लागणार याकडे आता सर्वांची उत्कंठा शिगायला लागलेली आहे। कारण की या ठिकाणी आपण बघितलं तर प्रशासकीय कारभार बघत होतो 3 वर्ष या ठिकाणी महापालिकेमध्ये महापौर होता आणि त्यानंतर आता पहिल्या महापालिकेची निवडणूक झालेली आहे आणि या महापालिकेमध्ये भाजप हा मोठा पाऊस ठरलेला आहे आणि पुन्हा एकदा आपण बघितलं येत्या 25 वर्षाची जी भाजपची सत्ता होती महापालिकेवरती थोडीच फक्त या ठिकाणी भाजपचा महापौर या ठिकाणी बसला। त्यामुळे महत्वाची बैठक ही उद्याची मानली जात आहे। सकाळी 9 वाजता भाजपच्या महापालिकेच्या मुख्यालयामध्ये ही बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये आपण भाजप मुख्य अध्यक्ष अमित साटम या ठिकाणी मनोज, त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलेलं आहे आणि या घोषणेकडेही। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।